पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 18 धावा झाल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता असताना सुनीलने मात्र 3 षटकार खेचले होते आणि तो सामना मैलाचा दगड ठरला होता निंबोली संघासाठी आतापर्यंतच्या प्रवासासाठी. आणि कालवार संघाचा जर विचार केला तर खारबाव कालिकामध्ये खारबाव संघासारख्या बलाढ्य संघाला जेव्हा त्यांनी पराभूत केलं तो मैलाचा दगड ठरला होता इथपर्यंतच्या प्रवासासाठी. अगदी बरोबर. बघा, राजनजी गजानन चौधरी यांनी या सामन्यासाठी देखील विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. राजनजी चौधरी यांनी हे बक्षीस लावलेलं आहे आणि या बक्षिसाचा मानकरी किती फलंदाज आणि किती गोलंदाज ठरतायत ते पाहावं लागेल. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी चला फलंदाज तोरा करा प्लीज. आम्ही दोन्ही संघांच्या सहमतीने हा सामना 4 षटकांचा ठेवलेला आहे यासाठी की आपण जास्त वेळ घेणार नाही आहात. चला कालिका माता कालवार संघ सदा मात्रे धन्यवाद. सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. किशोर आणि सदा मात्रे. ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांना. सदानंद आणि किशोरी सलामीची जोडी कालिकामाता कालवार संघाकडून मैदानामध्ये आलेली आहे. कालवार संघाचा राखीव खेळाडू आपण या कालवार संघ प्रकाश दादा आपला राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण लगेच पाठवा आमच्या समालोचक कक्षामध्ये. कालिका माता कालवार धन्यवाद. पाठवा पाठवा. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑफ साईडला आपण बघतोय शॉट थर्डमॅन पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं पुढे आणलेलं आहे. त्यानंतर ऑन साईडला जर आपण बघितलं लॉंग ऑन शॉर्ट मी टू गेट शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट लेग. पंच भाऊ पाटील यांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. सेमीफायनल दुसरा सेमीफायनल पहिला चेंडू सीताराम. पहिला चेंडू हुक केला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहू शकतो आपण कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. पूर्णपणे अक्रॉस द लाईन येऊन हा चेंडू खेळला होता बॅट्समन सदानंद. मागच्या सामन्यामध्ये निश्चितच फ्लॉप ठरला होता मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी केली होती. आता मात्र तो सदानंद आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर आक्रमक सुरुवात करताना 4 धावाने स्वतःचं खातं खोलतोय. 4 धावाने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश करतोय. बिनबाद 4 कालिकामाता कालवार. सीताराम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू खाली राहिला. इनर एज बॅटची लागली. धाव मिळत नाहीये. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलेलं आहे गोलंदाज सीतारामने. पाहू शकतो आपण कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. अगदी 3ऱ्या-4थ्या यष्ट्यांवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त उचलला नव्हता. अपेक्षेपेक्षा कमी उचलला. हुक करण्याची जी भूक लागली होती ती मात्र भूक मिटलेली नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. सीताराम बॅकफुटला गेला फलंदाज. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी सदाच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. पाहू शकता काय जबरदस्त फटका केलेला. अगदी डेलिकेटेड वेट केला. स्वतःला सेट केलं आणि थेट चेंडू पाठवला थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली बिनबाद 8 कालिकामाता कालवार. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतायत आणि या सामन्यातील विजेता संघ भिडणार आहे अंतिम सामन्यामध्ये गावदेवी वडगर संघाशी. गावदेवी वडगर संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. आपला प्रतिनिधी कर्णधार आपण या ठिकाणी आला असाल तर नक्कीच आम्हाला कळवायचंय. गावदेवी वडगर संघ
अंदर आहे चेंडू मारायचा होता ऑफ साईडला मात्र गेला ऑन साईडला. इथे एक धाव मिळाली सदनन यास एक धाव मिळाली कालिका कालवार संघाला. धावसंख्या 9 बिनबाद 9. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं. मोठा सामना आणि तितकाच दबाव असेल गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांवर. ओहो इथे मात्र खोदून काढलेलं आहे. अगदी व्ही शेप मध्ये केलेला होता फलंदाज. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक, कारण तिथं प्रोटेक्शन आहे बघा. लॉंग ऑन सीमारेषेवर तसेच लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव मिळाली एक. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली. कालिका कालवार बिनबाद 10. शेवटचा चेंडू या षटकातील. अगदी सूर्यप्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश आपण पाहतोय. सूर्याची किरण आता मात्र मैदानामध्ये. बॅकफुटला गेला फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. 40+ क्रिकेटर्स कडून जेव्हा असं क्षेत्ररक्षण होते ना नक्कीच पाहायला खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद चिकणे सर. मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. मंचावर स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अशोकजी भोसले साहेबांचे चिरंजीव प्रवीणजी अशोक भोसले या इथे स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले. त्यांचा स्वागत आणि सन्मान जॉली क्लब कामतदार संघाच्या वतीनं नगरसेवक चषक 2021 मध्ये केला जातोय. त्यांना प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची अविस्मरणीय आठवण राहावी म्हणून आज सन्मान चिन्ह देऊन शरदजी म्हात्रे साहेबांकडून प्रवीण अशोक भोसले यांचा शुभ सन्मान इथं केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक आणि या षटकामध्ये कालिका कालवार संघाने धावा केलेल्या ते 11. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि हा सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना एक चांगल्या खेळाची पर्वणी देईल ही मात्र नक्कीच. कारण केनी सर जर वडघर संघाचा विचार केला तर वडघर संघ या स्पर्धेतील डार्क हॉर्स संघ ठरला. कारण या संघावर कोणाचंही लक्ष नव्हतं. काय मुसंडी मारली या संघाने आणि थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अगदी बरोबर आहे. छुपा रुस्तम संघ पाहायला मिळाले. आई गावदेवी वडघर आणि त्या संघाच्या सहकारी खेळाडूंच्या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमलाकर पाटील ऑल टीम. ते मात्र पाहतोय आपण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शेलूमाता वर्ल्ड संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रमोद भोईर यांचं मी आभार मानेन. कारण गेले 4 दिवस आपण पाहतोय जातीने हजर राहिलेले आहेत. जरी इंजुरीड असले तरी सुद्धा जातीने हजर राहिलेले आहेत. नाही अगदी बरोबर आहे. प्रमोद दादा भोईर यांच्याबद्दल बोलायचं झालं चिकणे सर कुठेही स्पर्धा असो सिनियर 40+ त्यांची उपस्थिती मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटवर त्यांचं अपार प्रेम आहे. शेलूमाता वर्ल्ड संघाचे ते एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. क्रिकेट पासून सध्या दूर आहेत. गोलंदाज तयार. अनंता ते मिस टाइम फटका आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चांगला झेल टिपला जातोय. किशोर या फलंदाजाची खेळी इथे मात्र समाप्त होते. पहिला धक्का कालिका माता कालवार संघाला 12 या धावसंख्येवर. दरम्यान जय बजरंग कारिवली संघाचे फिरकीपटू रवी नाईक यांच्याकडून खास कालिका माता कालवार संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रवीजी नाईक. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. खूप क्रिकेट केलेले आहेत. आपल्या पूर्ण जीवनपटामध्ये जर विचार केला तर खो खो कबड्डी त्यानंतर क्रिकेट हे सर्वच खेळ रवी नाईक अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. कारिवली गावचं नावही रोशन केलेले. आपलं हार्दिक स्वागत आहे रवीजी नाईक या निश्चितच प्रमोद उर्फ पम्याभाई एक सुंदर असे आचार्य आहेत कालवारचे आणि ते आपल्या कालवार संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद पम्याभाई. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खाली राहिला होता चेंडू. फलंदाजाने जो अंदाज बांधला होता चेंडू उचलेला तो तितका मात्र चेंडू उचललेला नाहीये. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेले गोलंदाज अनंताने. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सदासाठी.
ऑन द राईस प्रेक्षकावर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त एक धाव मिळेल. सिंगल्सने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. निश्चितच चिकनेसर अनंत या गोलंदाजाने ना एजिस्वर निंबोली संघाकडून प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी केलेली आहे. पूर्ण जर सिरीज बघितली तर निंबवली संघाची बॅटिंग, बॉलिंग आणि त्यानंतर फिल्डिंग उत्तम दर्जाची झालेली आहे. क्लास दाखवलेला आहे निंबवली संघाने प्रत्येक क्षेत्रात या स्पर्धेमध्ये. अनंता ओव्हर द विकेट. फुलटॉस स्वांग केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र नाही रोखू शकत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लाइटेड 6. षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती. धावसंख्या 19 झालेली आहे. हो हो इथे मात्र एवढा या काऊ कॉर्नर सीमा रेषेकडे चेंडू सरसावतोय. हो हो मात्र तितकाच सुरेख झेल. वड कॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल पकडतोय साईनाथ. निश्चितच चिकनेसर मी तर म्हणेन हा झेल नाही तर मॅच पकडलंय. कारण की झेल कोणाचा होता तर मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू विद्यानंद याचा. तसं टायमिंग व्यवस्थित होतं. फटकाही चांगला होता मात्र जास्त उंचीचा फटका आपण बघितला. कायमकिनी सर चेंडू जास्त उंच गेला त्यामुळे काऊ कॉर्नरची जी सीमारेषा होती ती क्लिअर करू शकलेला नाहीये बॅट्समन विद्यानंद वैयक्तिक 6 धावा करून बाद झालेला आहे. आता मात्र नवीन फलंदाज योगेश खेलपट्टीवर. 2 बाद 19 धावसंख्या कालिका माता कालवार संघाची झालेली. किशोर आणि विद्यानंद हे 2 महत्वाचे फलंदाज. इन्फॉर्म फलंदाज विद्यानंद बाद होणं नक्कीच एक मोठा धक्का आहे कालिका माता कालवार संघाला. मात्र या धक्क्यातून सावरावं लागेल. योगेश आणि सदानंद तर निश्चितच खारबाव नंदकिशोर खारबाव ए संघाचे उत्कृष्ट खेळाडू संदेश पाटील याने स्पर्धेचे आयोजक संघ जॉली क्लब कामतगार आणि जे संघ अंतिम सेमीफायनल मध्ये जे 2 संघ आता सामना खेळतात ते दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संदेश पाटील. शॉर्ट ऑन पोल केलेला आहे. हाफ ट्रॅकर होता. धाव मात्र मिळेल फक्त 1. योगेश आपलं खातं खोलतोय. कालवार संघाची धावसंख्या पोहोचते 20 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे राम यांचं. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. मात्र या 11 चेंडूवर कालिका माता कालवार संघाचे हे फलंदाज किती धावा पूर्ण करतायत हे पाहणं औत्सुक्याचे असेल. राम पेस अटॅक आपण पाहतोय रामकडून. मिडियम पेसर. अक्रॉस द लाईन. चेंडू अंगावर आदळतोय. धाव घेण्याचा इरादा नाहीये बॅट्समन सदानंद म्हात्रेचा. कारण गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. धाव घेण्याचे मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय. पाहू शकतो आपण अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अंगावर आदळला. निर्धाव चेंडू गेला. धावसंख्या स्थिर राहिली 20. 10 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. इथे फ्लिक केलेला आहे मात्र प्रोटेक्शन आहे.
दूर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय आणि दोन्ही फलंदाज 2 वेळा एंड चेंज करत आहेत. धावसंख्या धावफलकावर 22 झालेली आहे. 2-2-2 22 2 फलंदाज बाद 2.3 षटकांचा खेळ या इथे संपलेला आहे. चौथा चेंडू रामकडून फ्लिक मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सदाचे प्रयत्न सुरू आहेत मोठा फटका मारण्याचे, मात्र सदाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जात नाही. खुलके बल्लेबाजी करने का यहाँ पर बिल्कुल मौका नहीं दिया जा रहा है सदानंद को. नाही अगदी बरोबर आहे. राम याचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 धावा खर्च केलेली आहेत. चांगली लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी टाकतोय. पूर्णपणे खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळतोय राम. आता मात्र योगेशला शपल क्रॉस झाला होता. असं वाटलं होतं की चेंडू बॅटवर येतोय का की काय, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू निघून गेला. सुटकेचा निश्वास सोडला क्षेत्ररक्षकांनी. सुरेख गोलंदाजी पाहतोय कलाम केनीसर राम याची या षटकामध्ये. नाही अगदी बरोबर आहे. बघा या महत्वाच्या सामन्यामध्ये मी सीताराम गुलवी यांचं देखील कौतुक करेन की राम यांनी या आधीच्या सामन्यामध्ये दुसरं षटक हाताळलं होतं, मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये त्याला 3ऱ्या षटकासाठी इथे पाचारण केलेले. चांगली रणनीती आहे एजिसवर निंबोली संघाकडून. यस, जीवन असो की क्रिकेट प्लॅनिंग अतिशय महत्वाचं असतं आणि हे प्लॅनिंग आपण कॅप्टन कडून पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. बघा या षटकामध्ये आपण 2 वेळा फ्लम्बलिंग बघितलं, 2 वेळा मिस फिल्डिंग बघितली आणि दोन्ही वेळा 2-2 धावा पूर्ण केल्या फलंदाजांनी. नाही अगदी बरोबर. सुनील देखील पूर्णपणे फिट नाही आहेत, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, मात्र संघासाठी आपल्या गावासाठी खेळण्यासाठी हा खेळाडू खेळतो. धावसंख्या झाली ती 2 बाद 25. 2 बाद 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही पहिल्या डावातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा महत्वाचा खेळाडू जेव्हा अनफिट होतो ना तेव्हा काय परिस्थिती होते ती आज जॉली क्लब कामतगर संघाने बघितली. सचिन अनफिट झाला आणि तिथूनच जॉली क्लब कामतगर संघ जवळजवळ पराभवाच्या खाईत सापडला होता. नाही अगदी बरोबर. बघा ती 1 धाव दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेण्याची जी रिक्स उचलली होती ती कुठेतरी सचिन आणि विलास बालू यांच्या अंगाशी आली असं म्हणावं लागेल, कारण की शेवटच्या चेंडूवरची धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता. वेलकम विजयजी फौजदार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 मध्ये. येस, आणि नगरसेवक चषकाचे ही क्षणचित्रे आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. नीट अँड क्लीन टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमाने गेले 4 दिवस आपण पाहतोय. खूप मेहनत, खूप कष्ट घेतलेले आहेत. खास करून कॅमेरामॅन, दोन्ही जे कॅमेरामॅन आहेत त्या कॅमेरामॅनचं आभार मानव तितकं कमी आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 3रं षटक चौथं षटक सुनील घेऊन येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागलेले स्लॉग षटक, शेवटचं षटक, अनामारीचं षटक. सुनील शॉट रनअप, हाफ ट्रॅकर उचललेला चेंडू. बघा सदानंदने अशालभूत नजरेने पंचांकडे बघितलं होतं. नाही अगदी बरोबर. मात्र चेंडूची लाईन चांगली आहे, गती देखील चांगली आहे. निर्धाव चेंडू. आता मात्र चेंज ऑफ पेस, आउटसाइड एज लागली, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे सरसावतोय आणि हा नशिबाचा चौकार. धावा येवत कशाही येवत त्या मात्र कालवार संघासाठी फार महत्वपूर्ण असतील. सोन्याच्या भावाप्रमाणे प्रत्येक धावेला इथं महत्व असेल तो कालवार संघासाठी, कारण की सामना देखील सोन्यासारखा आहे चिकनी सर. येस, महत्वाच्या सामन्यात दबावही तितकाच जास्त असतो कल्याण केनी सर, मग ते फलंदाज असो, गोलंदाज असोत किंवा क्षेत्ररक्षक असोत. पुढील चेंडू सुनील यांचा. पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्यानंतर मात्र कमनक्षीबी ठरले कुठे ना कुठे गोलंदाज. आउटसाइड एज, आता मात्र प्रोटेक्शन आहे तिथं. डीप थर्डमॅन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केला होता. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती
32. 3 चेंडूंचा शेष खेळ आहे अजून सुद्धा, आणि या 3 चेंडूवर योगेश याला संधी मिळते फलंदाजीची. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच सुरेश गरत सरांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धाव. अशा क्षणी अवांतर धावा देणे, अशा क्षणी वाईट चेंडू टाकणे नक्कीच धोकादायक होऊ शकतंय गोलंदाज आणि खास करून निंबवली संघाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे बघा, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय फाईन लेगला. 1 धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर तितकंसं स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे गोलंदाजाने फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा धावफलकावर लागलेले आहेत 32. ते मात्र चेंडू पडल्यानंतर टॉस झाला, उचलला. अपेक्षेपेक्षा फलंदाजाच्या जास्त उचलला चेंडू, निघून गेला यष्टी रक्षकाकडे. असं पाहू शकतो आपण कशा प्रकारे हा चेंडू उसळला होता. ओहो, आता मात्र अजीबोगरीब पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न बघितला आपण सदानंद म्हात्रे यांचा. मात्र चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाकडे. 4 षटकं संपली. या सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागली ते 33 आणि 34 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 34 धावांचं लक्ष्य कालिका माता कालवाड संघाने एजी स्पोर्ट निंबवली संघासमोर ठेवलेलं आहे. पाहू शकतो आपण हे स्कोर कार्ड. किशोर फक्त 1 धाव करून बाजूला. सदानंदने किल्ला लढवला. 16 धावांमध्ये 21 धावा. 33 धावांचा विचार केला तर तब्बल 21 धावा सदानंदच्या बॅटमधून आल्या 16 चेंडूमध्ये. विद्यानंद 2 चेंडूमध्ये 1 षटकार पेश केला, 6 धावा. योगेश 4 चेंडूमध्ये 4. त्यानंतर कुठल्याही फलंदाजांना मात्र इथे संधी मिळालेली नाहीये. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय कयाम केनी सर हे विहंगमय दृश्य या मैदानाचं. भिवंडी नगरी जणू एक सौंदर्यवती आहे आणि त्या सौंदर्यवतीच्या कपालावरील कुंकू म्हणजे हे वरालदेवी तलाव. आणि नक्कीच कामतगर गावाचा विचार केला तर या सुंदर युवतीचं नाक, आणि ह्या मैदानाचा विचार केला तर हे मैदान म्हणजे त्या नाकातील नथनी. आणि बघितलं तर सौंदर्यवतीला कुंकूशिवाय सौंदर्य नसतं आणि नाकाला नथनीशिवाय सौंदर्य नसतं. त्याचप्रमाणे भिवंडीला या तलावाशिवाय सौंदर्य नाही आणि कामतगर गावाला या मैदानाशिवाय सौंदर्य नाही. वाह, क्या बात आहे जिग्ने सर. चांगलं वर्णन केलं आपण स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरीचं. तर मित्रांनो, आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये सामना सुरू आहे. कालिका माता कालवाड आणि एजी स्पोर्ट निंबवली विजयासाठी 34 धावांचं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये. वेलकम, सुस्वागतम. काही मान्यवरांचं आमच्या मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. पांडुरंग शेठ पाटील यांच्या समवेत प्रकाशजी म्हात्रे या मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. प्रकाश म्हात्रे साहेब यांचं नगरसेवक चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर चला, सलामीर जोडी एजी स्पोर्ट निंबवली संघाने त्वरित खेळपट्टीकडे रवाना करायची आहे. कारण की मित्रांनो, अजूनही आपल्याला या स्पर्धेचा एक महत्वाचा सामना मेगा फिनाले खेळवायचा बाकी आहे. आई गावदेवी वडगर संघ देखील या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि या सामन्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष आहे की कुठला संघ आपल्या संघाबरोबर फायनल सामना खेळण्यासाठी येईल. तर सर्वीर जोडी सीताराम गुलवी आणि दत्ता
खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. 24 चेंडू 34 धावा. गोलंदाज सदा मात्रे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तयार आहेत. बघूया किती चेंडू मध्ये 34 धावा पूर्ण करतोय एजिस्फोर्ट निंबवली की या उलट 24 चेंडू मध्ये 34 धावा डिफेंड करतोय कालिका माता कालवार संघ. अतिशय चांगली कामगिरी दोन्ही संघांची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. आजच्या गटातून कालवार संघाने बाजी मारली तर कालच्या गटातून एजिस्फोर्ट निंबवली आणि फायनल मध्ये आई गावदेवी वडगर संघ दाखल झालेले आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार सदा मात्रे. विकेट. पहिल्या चेंडूवर लेटकटचा फटका खेळायचा होता. पायांची हालचाल पाहायला मिळाली नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ऑफसाईड रिझन मध्ये जास्तीत जास्त प्रोटेक्शन गोलंदाज सदा मात्रे यांनी आणि लाईन देखील पहिल्या चेंडूवर चांगली पाहायला मिळाली. इथे मात्र चेंडू विकेटवर ठेवला होता. ऑन साईडला चेंडू आलाय. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला सीताराम गुलवी आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावेंनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेले आहे. संघाच्या फलकावर 2 धावेंनी धावांचा श्रीगणेश झाले आणि खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला. निश्चितच 2 धावेंनी आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. एजिस्फोर्ट निंबोली संघाचे फलंदाज सीताराम गुलवी यांनी बिनबाद 2. पहिल्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालेले आहे. 34 या धावसंख्येचा लक्ष गाठायचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षक किशोर याच्याकडून चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. निर्धावच्या स्वरूपात तिसऱ्या चेंडूची सांगता. एक शांत आणि संत सुरुवात या पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळते एजिस्फोर्ट निंबोली संघाकडून. हा चेंडू देखील मिड ऑन वर ट्रॅव्हल होतो. योग्य चेंडूला उचलतोय. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला होते सीताराम गुलवी आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती बिनबाद 4. अतिशय चांगले गुणलेखक अल्पेश गायकवाड भिवंडी सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले गुण आणि निश्चितच भिवंडी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी देखील त्यांची निवड कालच झालेली आहे. अभिनंदन अल्पेश. आणि निश्चितच संस्थापक अध्यक्ष चषकाचं आयोजन आपण पद्माकर शेठ चौधरी आणि सोनादेवी टेमगर धन्यवाद. तर हा चेंडू इथे लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे बघा. पंच भाऊ सरांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू मिडल ऑफ बॅट. चेंडूला घेता आले योगेश करून खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. आणि बघूया इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सीताराम गुलवी यांनी नकार दिला होता. दत्ता यांना मात्र आल्या पावली माघारी जावं लागतंय. गोल्डन डक वर आउट झाली आहेत. मैदानामध्ये गेल्या पावली परत आली आहेत. एकही चेंडू खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. धावसंख्या झाली होती 1/7. नरेश पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक वर असतील सीताराम गुलवी. नॉन स्ट्राइक वर नरेश. गोलंदाज सदा मात्रे राऊंड द विकेट सज्ज होतील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी.
आणि ते बॅटची कडा चेंडू किशोर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. दुसरा धक्का एजिसवर निंबोली संघाला. 7 या धावसंख्येवर डीजे. आणि इथे आज चौकार येतोय नरेश यांच्या बॅट मधून आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. ती 2 बाद 11 धावा. 2 बाद 11. 34 धावा बनवायचे आहेत. निश्चितच फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावर राम गुलवी आलेले आहेत. धर्मेश पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू समोर केले. सदा मात्रे चेंडूच्या समोर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. मिडॉन आणि लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक दक्ष होते सदा मात्रे. धाव येईल फक्त आणि फक्त एक ने धावसंख्या वाढून झालेली ती 2 बाद 12 धावा. धर्मेश ओव्हर द विकेट. राम याच्यासाठी अतिशय चांगला चेंडू. चेंडूचा सन्मान केलेला आहे. एक धावेनी राम याने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 2 बाद 13 धावा. धर्मेश 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतोय. ते पाहूया चेंडू शॉट फाईन लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि दुसरा चौकार इथे येतोय नरेशच्या बॅट मधून. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 17 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली. अर्ध्या धावांचा पल्ला इतक्यानी गाठलेला आहे तो 11 चेंडू मध्ये आणि अजूनही येणाऱ्या 13 मध्ये त्यांना 17 धावा बनवायचे आहेत. म्हणजे सामना कुठेतरी एजी स्पोर्ट निंबवली संघाबरोबर थोडा झुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 70% सामना निंबवली बरोबर आहे. तर फक्त 30% मी म्हणेन की कालवार संघाबरोबर हा सामना आहे. 13-17चं इक्वेशन. इथे मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय आणि ते विद्यानंद याचा झेल घेण्याचा प्रयत्न असफल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. इतकंच 12 मध्ये 19 बनवल्या.
येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. 12-19 दोन गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या. अजूनही 8 विकेट हातामध्ये आहेत आणि 12 मध्ये 15 बनवायचे आहेत. गोलंदाज होतोय योगेश. शरीरापासून दूर ठेवला होता. फलंदाजाचं फुटवर्क चेक केलं होतं गोलंदाज योगेश यांनी आणि पहिला चेंडू चांगल्या लाईनेत लेंथवर हाताळलेले आहे. 11-15 11-15चं इक्वेशन. चांगला फटका नरेश यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी चौकार. राम याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. मोक्याच्या क्षणी हा चौकार आलेले आहे आणि सामन्याचं समीकरण आता उरलेलं आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 11 धावा. बघा 10-11. इथे मात्र चांगला चेंडू आहे. चांगली लाईन. एक तुम्हारी एक हमारी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव. या चेंडूवर पाहूया गोलंदाज सरस की फलंदाज योगेश. राऊंड द विकेट आणि फुलटच चेंडू आणि फुलटच चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा खेळाडू कक्षातून आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. आनंद उत्सव साजरा केला जातोय. फक्त आणि फक्त 5 धावा विजयापासून दूर आहे एजिस्फट निंबावली. अतिशय चांगला खेळ रामगुलू याच्याकडून पाहायला मिळतो. एकच धाव. धावसंख्या झाली ती 30 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे तो एजिस्फट निंबवली संघ. कुठेतरी पराभवाच्या कायेत कालिका माता कालवार संघ, कारण की फलंदाजी चांगली झाली नाही त्याचाच परिणाम आपण बघतोय. फक्त 33 धावा केल्या आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय. अतिशय चांगला फटका. प्रकाश तिथे हजर आहेत. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाज नरेश यांनी आपली विकेट जणू काही इथे दिलेली आहे कालवार संघाला. एकच धाव. धावसंख्या झाली ती 31 आणि विजयासाठी त्यांना अजूनही 6 मध्ये 3 धावांची गरज आहे.
सुनील पहिल्या चेंडूला हलक्या हातानं जंटल पुश करण्याचा प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षक किशोर याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. बॅटची कट लागली होती. कदाचित जर जय चेंडू हातामध्ये विसवला असतं तर राम याला खेळाडू कक्षामध्ये यावं लागलं असतं. धावसंख्या झाली ती 32. 5-2 सुनील गुलवी आणि या इथे सिपक कव्हर सीमारेषेवर चेंडू धडकतोय आणि एजी स्पॉट निंबवली संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन 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 एजी स्पॉट निंबवली. हाडलाक कालिका माता कालवार संघ हाडलाक सदा मात्रे योगेश विद्यानंद किशोर प्रकाश नरेश सुनील ठाकरे ऑल टीम. मित्रांनो आपण प्रयत्न चांगला केला, मात्र एजी स्पॉट निंबवली संघाचा खेळ आपल्या संघापेक्षा सरस झाला आणि आपल्याला इथे हार पत्करावी लागलेली आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या